आणि 25 वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी। त्यांच्या विरोधात कुणी बोललं, हक्के बोलले की हक्क्याला मार, वाघमारे बोलले की वाघमारेला मार, कर्नर बोलले की कर्नरला मार। दादागिरी कुणाची आहे? समाजामध्ये अंतर कुणी पाडलं? अंतर्वेलीतूनच पडलं। त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील, असं नाही। तुम्ही जरा तुमचं मागून बघा। तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले? मी आता सरकारला विचारणार आहे, काय त्यात ऍक्शन झाली? एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात। यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे। पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही। माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे आहे। पण विनाकारण असले खोटारडे, ज्याला काही अर्थ नाही, असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल, जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल। जरांगे असं करू नका। आपलं वैर काय आहे